प्रणाम. अरे पहिल्यांदा मला तुमचे आभार याकरता मानायचे की मध्ये 3-4 दिवस माझे व्हिडिओ किंवा रील्स आले नाही आणि यावेळेला एक वेगळा हल्ली मी नंबर देतो ना माझा 9820026019 मेसेज करा, व्हॉट्सअप करा, फोन कधी मला वाटलं योग्य तर करतो पण जनरली व्हॉट्सअप. यावेळेला खूप लोकांनी मला व्हॉट्सअप मेसेज पाठवले की अनिलजी काय तब्येत ठीक आहे ना? का नाही 4 दिवस झाले तुमचे व्हिडिओ रील्स नाही, आम्हाला कसं चुकल्यासारखं वाटतंय. मलाही ज्या वेळेला माझ्या या सगळ्या लोकांचं प्रेम पाहतो मी माझ्यावरलं, तेव्हा मलाही उत्साह येतो, आनंद वाटतो आणि आत्मविश्वास वाढतो की आपण जे करतोय ते कुणाला तरी हवं आहे. ही भावना लक्षात घ्या. जगामध्ये तुम्ही कुणाला तरी हवेसे आहात आणि त्याच्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचं जगाबद्दलचं जगण्याचं प्रेम वाढतं. कशामुळे? तुम्ही कुणाला तरी हवे आहात. कुणाच्या तरी जीवनात तुम्हाला स्थान आहे. मान सन्मानाचं नाही बोलू पण स्थान आहे आणि तुम्हाला कोणाची तरी गरज आहे. कुणीतरी तुमचं वाट बघताय. ही भावना विलक्षण सुखद असते आणि मी ही भावना राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रातून फिरवता तुम्हाला सांगेन की तुमच्या कुटुंबात, संसारात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही भावना आपल्या परिवारातल्या सदस्यांना, निदान आपल्या बायकोला आणि बायको असेल तर नवऱ्याला देता आली पाहिजे की तुम्हाला हवा आहेस. तेरे बिना ये जिंदगी जिंदगी नाही, अशी फिलिंग येत नाही मनात. ही जेव्हा भावना येते त्यावेळेला त्यासारखं आयुष्यात सुख नाही. आजचा विषय आहे त्याचे 2 भाग मला करावे लागतील. याचं कारण दुसरा जो भाग आहे, आता आपले 2 नेते दिल्लीमध्ये आहेत, उद्धव ठाकरे आणि माझे मित्र एकनाथ शिंदे. आता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा ऑलरेडी ते परत आलेले आहेत एकनाथजी आणि उद्धव मला वाटतं उद्या परवापर्यंत परत येईल. उद्धव आल्यानंतर एकंदर काय घडलं, कुठे काय घडलं बिघडलं वगैरे याच्याबद्दल माझी जी माहिती असेल, जी बऱ्यापैकी एक्सक्लुझिव्ह असू शकते, तर ती मी तुमच्याशी शेअर करीन. आज नाही करत आहे कारण माझे सोर्सेस ते जरा असे जॅम आहेत आत्ता, दे आर टू बिझी. तर पण आता एकनाथजींच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की काही विधानं मी करतो बरं का. त्यातली काही विधानं पूर्वी आली असतील माझ्या बोलण्यामध्ये, हल्ली तुम्हाला कल्पना नाही आहे. आणि मी खूप व्हिडिओ करतो आणि तुम्हाला भेटतो कुठे? या मराठी व्हिडिओमध्ये भेटतो, अनिल गगननिधी थत्तेवर. हे जाता मी सांगतोय तुम्हाला की पण माझे हिंदी चॅनल्स खूप झाले आता. एक तर चॅनल आहे मीडिया 9 म्हणून, तो देशातला 50 मीडिया प्लॅटफॉर्म्सवर, अगदी सगळ्या चॅनल्सच्या पण याच्यावर जातो आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर जातो, रिजनल प्लॅटफॉर्म्सवर जातो आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये मी द अनिल थत्ते शो मीडिया 9 त्याचे नंबर आहेत, ते टाटा स्कायवर कुठे दिसतो इकडे, केव्हा तरी सांगेन वेळ मिळाला तर मी तिथे करतो. शिवाय मुद्दा भारत का म्हणून एक हिंदी आहे, माझे मित्र श्यामगिरी त्यांचा करतो. शिवाय एक क्राईम स्टोरी या नावाचा एक नवा चॅनल निघतोय, त्याच्यामध्ये मी मुंबई आणि ठाण्यातले जे नामचीन गुंड होऊन गेले त्यांच्यावर सिरीज करतोय. सध्या त्याची पण धावपळ खूप चालू आहे की त्या गुंडांची सगळी माहिती, त्यांचे फोटो, त्यांचे फॅमिली फोटो, त्यांच्या काय इन्सिडेंट झाले, कोणकोणते खटले झाले, कोणकोणती कलमं केव्हा लागली, पोलीस रेकॉर्ड काय अरे जबरदस्त. म्हणजे मुंबई आणि ठाण्यातले जवळजवळ मला वाटतं बहुतेक गुंड कव्हर होतील त्याच्यामध्ये. आता 5-6 गुंडांपर्यंत आम्ही आलोय, पण असं ठरलंय की किमान एक 12 गुंड आपल्या रेकॉर्डवर आल्याशिवाय तो चॅनल सुरू नाही करायचा. थांबलोय, वाट बघतोय आणि फार मोठे प्रोड्युसर आहेत त्याचे. आणखीन पण बऱ्याच ठिकाणी जो मागेल त्याला मी व्हिडिओ तयार करून देत असतो, शिवाय भाषण करत असतो. आज सकाळी 7 वाजता मी एक व्हिडिओ टाकलाय, जितेंद्र आव्हाडच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता.
आणि त्याच्यामध्ये मी प्रमुख वक्ता होतो आणि त्याच्यामध्ये एक 2000 मुलं होती 10वी-12वी चांगल्या मार्काने पास झालेली. त्यांना मी आयुष्यात यशस्वी कसं व्हावं हे सांगितलंय. मुद्दाम तुम्ही पानाला जर यशस्वी व्हायचं असेल, कुणाला नसतं, तुम्हालाही असेल, तर तुम्ही मुद्दाम पाहतो. पण असं आणि हां, तर मी 4-5 दिवस का गडबडीत होतो माहिती आहे का? ते सांगायचंच राहिलं. माझ्या गोष्टी वेल्हाळपणाचं हे वैशिष्ट्य आहे. मुद्दा कुठे असतो, जातो कुठे. अहो, आता काय झालं माहिती आहे, मी तुम्हाला मधून सांगतो ना, की माझ्यावर इकडे 100 कोटीचा खटला झालाय, तिकडे 100 कोटीचा झालाय वगैरे वगैरे. तर ते आता समूह काही 2-3 वर्षापासून चालू आहेत, काही आता गेले 4-6 महिन्यात झालेत. त्या सगळ्या खटल्यांच्या तारखा लाईनीने या महिन्यात पडले. हो, ही तिच्या मागोमाग ही तिच्या आणि प्रत्येक ठिकाणी वकिलांचं जे पॅनल आहे माझं ते वेगळं आहे. आणि त्यामुळे त्या वकिलांबरोबर बसून काय नेमकी आपल्या विरुद्धचे आरोप आहेत, त्याला काय काय उत्तर आहेत वगैरे वगैरे हे सगळं आम्हाला चर्चा करायची होती. त्यामुळे वकिलांशी सल्लामसलत, डॉक्टरांशी वगैरे नाही, खडखडीत ठणठणीत आहे मी परवाच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की माझी काय म्हणतात चित्तवृत्ती, भूमिका, मन हे 25 वर्षाच्या तरुणाचं आहे. 50 वर्षाच्या माणसासारखी माझी प्रकृती आहे आणि 75 वर्षाच्या माणसासारखी मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे. तर त्यामुळे आय एम हॅपी. मध्यंतरी तुम्हाला मी म्हटलं होतं ना, फेसबुकवर टाकलं होतं की मला माझे कपडे द्यायचे, 4000 कपडे. आता किती काय 2-3 वर्ष तो कपडा परत येत नाही, मी वाटून टाकतो. 1-2-3 हजार कपडे मला वाटायचे होते. तर मी फेसबुकवर पोस्ट टाकली की 42 ज्यांचा साईज आहे आणि माझे कपडे तुम्ही पाहत आहे, तुम्हाला शोभतील असं वाटत असेल तर मला कळवा. अरे जबरदस्त रिस्पॉन्स आला आणि मी त्या सगळ्या लोकांना ते कपडे माझ्या खर्चाने बऱ्यापैकी पाठवले, काही हजार पाठवले. आणि त्याच्यावर एक फार चांगलं वाक्य लिहिलं की सुखी माणसाचा सदरा पाठवित आहे, कृपा स्वीकार करावा. कारण मी मला स्वतःला खरंच सुखी मानतो, यशस्वी मानतो. मित्रांनो, कळतंय मला. ते मला सांगायचं होतं ना की बाबा मी वकिलांच्या गडबडीत होतो म्हणून तुमच्याकडे 4-5 दिवस मी हजर राहिलो नाही, तर ते कारण सांगितलं. आता येतो एकनाथजी शिंदे. उद्धवचं मी नंतर तुम्हाला सविस्तर सांगेन, विश्वसनीय सांगेन आणि तुम्हाला काळाच्या ओघात लक्षात येईल की अनिलजींनी सांगितलं तसंच पुढे घडलं. आता एकनाथजींच्या बाबतीमध्ये त्यांचा दिल्ली हा यावेळेचा दौरा होता ना, याचं मुख्य उद्दिष्ट हे अमित शहाना भेटणं हे नव्हतं. याचं कारण मला माहिती आहे निश्चितपणे की अमित शहांशी गेल्या आठवड्यातही त्यांची भेट झाली होती. त्या वारंवार भेटतात ते. म्हणजे अनेक वेळा तुम्हाला वाटतं ते दरेगावी गेलेत, प्रत्यक्षात ते दिल्लीला पण गेलेले असतात. इथे सांगितलं एकदा दरेगावी गेले की तिथे काय मोबाईल सगळं बंद असतं, त्यामुळे कळत नाही. पण दिल्लीला बऱ्याच वेळा ते जातात, अमितजींना भेटतात, चर्चा होते. आणि तुम्हाला सांगू का की एक विधान करतो मी की अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना प्रतिकूल नाहीत म्हणालो, पण अनुकूल जर ते कोणाला असतील तर ते एकनाथ शिंदे नाहीत. येतोय लक्षात फरक येतोय ना. ते त्यांना प्रतिकूल नाहीत एक वेगळं विधान आहे आणि यांना अनुकूल आहेत हे वेगळं विधान आहे. गॉड फादर असं म्हणायचं असेल तर म्हणा तुम्ही, गॉड ब्रदर म्हणू शकता तुम्ही, पण एक बेटर मला असं वाटतं की मी अमित शहा आणि एकनाथजींच्या रिलेशनशिपमध्ये पालक, येस गार्डियन पालक, एक पालकाच्या भूमिकेमध्ये अमित शहा आहेत. आश्चर्य वाटतंय ना. तुम्हाला मी एक सांगतो की एकनाथजींच्या जे क्वालिटी आहेत, आता आनंद दिघे साहेब यांच्याशी माझे किती जीवाभावाचे संबंध होते माहिती आहेत. त्याकडे तर हा एकनाथजी उदयोन्मुख होते. पण त्याही वेळेला मी तुम्हाला सांगतो की दिघे साहेबांच्या मनातला चॉईस, त्यांचा वारस म्हणून त्याही वेळेला एकनाथजीच होते. आणि माझ्याशी जेवढं बोलणं होईल तेवढं कोणाशी नाही. त्यामुळे मी जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्हाला सांगू शकतो, कोणीच सांगू शकणार नाही तसं. पण अमितजींचं त्यांचं नातं जे आहे ना, ते कसं आहे माहिती आहे की फडणवीस आहेत ना, त्यांच्या तुम्ही कितीही जवळ गेलात किंवा तुम्हाला असं वाटलं की आपण त्यांच्या खूप जवळ गेलोय, तरी ही इज ए फुल्ली प्रोफेशनल, आय एम नॉट कॉलिंग हिम कमर्शियल, but he is a fully professional politician and he runs his party, his administration as a corporate
इन्स्टिट्यूशन. मी परवा एक व्हिडिओज केला होता की कॉर्पोरेटचे बॉस आहेत ते. ही इज नॉट ए लीडर, ही इज नॉट ए कॅप्टन. ते नेता नाही आहेत, ते प्रशासक आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असण्यापेक्षा ते जर IAS झाले असते आणि मुख्य सचिव म्हणून आले असते अधिक शोभले असते. ही विधानं तपासून पहा तुम्ही. त्यांच्या कार्यशैलीशी, विचार पद्धती सगळं जर बघितलं तर ही जे मी म्हणतोय ते तुमच्याला. मग अमित शहांना आवडावं असं फडणवीसांमध्ये काय आहे? तर एक गोष्ट आहे की ते जरी गृह खात्याच्या अब्रूचे रोज धिंडवडे निघत असले हे खरं असलं आणि ॲज ए गृहमंत्री ते चेकमेट झालेले आहेत. येस येस येस, ते फेल झालेत असं म्हणण्यापेक्षा, काल मी एका ठिकाणी हिंदीमध्ये हा शब्द वापरला एका चॅनलला की ते फेल आहेत ॲज ए होम मिनिस्टर बट ही इज सक्सेसफुल ॲज ए चीफ मिनिस्टर. तर मला एका मोठ्या चॅनल चीफनी मला सांगितलं की तू त्यांना फेल म्हणण्यापेक्षा ही इज चेकमेटेड बाय एव्हरीबडी, बाय एव्हरी शक्ती. जी जी कुठे महाराष्ट्रामध्ये उपद्रव शक्ती आहे. शक्ती दोन प्रकारची असते ना, उपयुक्त आणि उपद्रव. तर जेवढ्या उपद्रवक शक्ती महाराष्ट्रामध्ये आहेत, मग त्या जातीच्या अनुषंगाने असतील, धर्माच्या अनुषंगाने असतील. आता त्या धर्माचं बघताच आहेत तुम्ही रोज काय चाललंय. त्यानंतर जाती, धर्म, OBC, मराठा, दलित, त्यानंतर उद्योगपती, गुंड, भ्रष्ट, माफिया, हे सगळे जे आहेत ना, दे हॅव मेड हिज इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसी आणि टास्क ऑलमोस्ट इम्पॉसिबल. मला बरेच जण म्हणतात जर तुम्ही असं म्हणताय की मुख्यमंत्री म्हणून ते येणार आहे एकनाथजींकडे आणि माझ्याकडे महत्त्वाची माहिती ती तुमच्याशी शेअर करणार आहे, पण हा आता व्हिडिओ मोठा होत असला ना तरी आता 4-5 दिवसांनी तुम्ही मला ऐकता ना. काल छोटे छोटे व्हिडिओ केले होते मी, तर जरा ऐका ना यार. माझ्याकडे पण काहीतरी वेगळं असतं ना, तुम्हाला विचारायला प्रवृत्त करेल असं असतं. म्हणून मी तुमच्याशी बोलतो. आणि मित्र आहात तुम्ही माझे. माझी भूमिका काय आहे? मी मित्रांशी गप्पा मारतोय. तुम्हाला कधी असं वाटलं मी लेक्चर देतोय? कधी तुम्हाला माझं बोलणं हे गप्पांच्या पलीकडे जाऊन काहीतरी आख्यान तुम्हाला शिकवणारा पंतोजी बसलाय समोर असं वाटलं का कधी? तुमचा मित्र तुमच्याशी काही कुजबूज पण करतोय, काही गप्पा गोष्टी पण करतोय, मोकळेपणाने सांगतोय, काही न दडवता. दॅट इज माय कॉलिंग. सो बेअर विथ मी, सहन करा मला. तर फडणवीसांच्या बाबतीमध्ये काय त्यांना नडतंय माहिती? पहिली गोष्ट म्हणजे त्यांना नडतंय ते त्यांचं ब्राह्मणत्व. ते प्रयत्न करतात थोडं ब्राह्मणांना दूर पण ठेवून ब्राह्मणांची नाराजी घेतात. एक परशुराम महामंडळ जर सोडलं तर त्यांनी ब्राह्मणांकरता काही केलेलं नाही. आणि ब्राह्मणांनाही त्यांच्याबद्दल काय होतं माहिती आहे, ब्राह्मण समाजाची एक गुच्ची झालेली आहे. हे ब्राह्मण आहेत त्यामुळे त्यांच्यावर मान मैं तेरा करूंगा सन्मान असं करावंच लागतं. अरे कधी नव्हत एक मनोहर जोशींनंतर ते बाळासाहेब होते म्हणून झाले. ब्राह्मण झालाय मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, म्हणजे एकदम मागच्या काळात मुंबई राज्य असतानाचं. त्यानंतर झालाय तर ते ब्राह्मण झालंय तर आता आपण कुठे नडायचं त्याला? कुठे त्याचे दोष काढायचे? कुठे तो आता बघा OBC जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री असेल तर तो OBC कडे ओपनली जातो आणि ओपनली पक्षपात करतो. पक्ष घेतो नाही म्हणलं मी, पक्षपात करतो. ही पार्शल, ओपनली पार्शल. हे ब्राह्मणांबाबत पार्शल तर होऊच शकत नाहीत. जसं काय मला अंतुल्यांच्या बरोबर मी खूप प्रेमाने मैत्र म्हणून काम केलं. मी आणि गवाबेरे त्यांचे छान दोस्त होतो, खास सोबतचे. तर ते नेहमी म्हणायचे की मी जर मुसलमान नसतो आणि मराठा असतो ना, तुम्ही अजून 25 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून हल्लो नसतो आणि अख्खा महाराष्ट्र मी वेगळ्या रीतीने उभा केला असता. मला रोज सकाळी उठल्यानंतर हे जाणवतं की मराठा लॉबी जी आहे, त्यावेळेस शालिनी पाटील त्यांच्या विरुद्ध वसंतदादा वगैरे वगैरे हे करत होते, ही मराठा लॉबी मला टिकू देणार नाही. आणि गमत अशी की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी गडकरींपासून सगळ्यांचं कोंडाळं तयार करून मराठा लॉबीनी त्यांना घालवलं शेवटी. आणि त्यांनी तर मला सांगितलं, मी एकदा भाषणात पण बोललो, 135 कोटी त्यांनी त्या काळामध्ये इंदिरा गांधींना दिले होते 1980 साली. तरी देखील इंदिरा गांधींनी क्षणाचाही विचार न करता त्यांना काढलं. त्याची आणखीन एक स्टोरी ती मी सांगेन कधीतरी, सांगितलं पण असेल माहिती. तर फडणवीसांच्या बाबतीमध्ये असं आहे की ते मजबूर आहेत, अगतिक आहे. ॲज ए होम मिनिस्टर हे
फार लिटिल ऑप्शन्स आहेत, कमी पर्याय त्यांच्या पुढे. त्याला अप्रिय व्हायचं नाही, त्यांना कर्तव्य बजावायचं, पण कर्तव्य कठोर व्हायचं नाही. कारण त्यांना माहिती आहे की आपले वीक पॉइंट्स आहेत. पहिली गोष्ट अशी आहे, आतापर्यंत मी त्यांच्या ब्राह्मण असल्यामुळे असलेल्या विकनेसबद्दल बोललोय, बऱ्याच वेळा बोललोय. त्यांचा आणखीन एक विकनेस मी तुम्हाला सांगू का, जो मी आतापर्यंत बोललो नव्हतो, पण तुम्ही विचार करा. लिव्ह इट टू यू. तुम्ही विचार करा, फडणवीसांचा सगळ्यात आणखीन एक असलेला विकनेस जातीनंतरचा हा आहे की महाराष्ट्र भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना मनापासून पाठिंबा नाही. दोन कारण आहेत. भाजपच्या नेत्यांशी जेव्हा आपण बोलतो, गप्पा मारतो, त्यावेळेला ते म्हणतात की पर्याय कोण आहे हो? देशात मोदींना आणि महाराष्ट्रात फडणवीसांना पर्याय सांगा ना. असं बोलणारे नेते कधी कधी आपण पर्याय आहोत अशा तऱ्हेचं सूचित पण करून गेलेत, पण तेही आज म्हणतात की फडणवीसांना आम्ही विलासराव देशमुखांच्या बाबतीत टीना फॅक्टर आला होता बघा, देर इज नो अल्टरनेटिव्ह, म्हणून विलासराव देशमुखांनी 9 वर्ष काढली. देर इज नो अल्टरनेटिव्ह, आणि त्यांनी अल्टरनेटिव्ह राहणार नाही अशी व्यवस्था विलासरावनी केली, फडणवीसांनी केली आहे ना. पण टीना फॅक्टरमुळे होतं असं की नाईलाज म्हणून लोक तुम्हाला शीर्षस्थानी बसवतात, परंतु ॲट द सेम टाइम दे डोंट लव्ह यू, रादर दे हेट यू. दे डिस्बिलीफ, डाऊट, आणि सारखी एक भीती मनामध्ये की जरा जरी आपण कुठेतरी चमकतोय, जरा कुठेतरी आपण प्रगट होतोय, जरा कुठेतरी आपण लोकांच्या मनात डोळ्यात भरतोय, येतो बाबा येतो, दिल्लीच्या विषयाकडे येतो. 16 मिनिटं झालेत, मला अजून 10 मिनिटं मी घेणारच आहे तुमचे. तर आपल्याला भवितव्य नाही याचं, कारण महाराष्ट्रामध्ये समूह अजूनही कुठल्याही व्यक्तीचं भवितव्य हे घडवण्याचं, बिघडवण्याचं, सुधारण्याचं किंवा नष्टप्राय करण्याचं सामर्थ्य आजही देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे. आणि कधी कधी काय होतं की सापाला, नागाला हे केलं जातं, धोपटलं जातं. याचं कारण त्याची ती ताकद आहे, ती त्याच्या विषात आहे. त्याची ताकद आहे ती त्याच्या विषात आहे. आणि म्हणूनच एकीकडे नागपंचमीला ज्या नागाला पूजलं जातं, आता हे प्राणीमित्र वगैरे आलेत, निसर्ग अधिवास वगैरे या गोष्टी आल्यात, म्हणून वातावरण बदललंय. पण मला माझ्या लहानपणीचं जे आठवत आहे त्याच्यामध्ये नाग, साप दिसल्यानंतर सर्रास माणसं तो विषारी बिनविषारी न बघता सुद्धा मारून टाकायचे. खरंच. त्यामुळे असं वाक्य होतं, एक गमतीदार वाक्य, जाता जाता गमत म्हणून सांगतो की साप म्हणून आहे धाकला आणि जावई म्हणून आहे आपला. तर जाऊ द्या, जावई या विषयावरचा विषय, एक दिवस राजकारण्यांचे जावई हा विषय घेऊया. तर फडणवीसांच्या बद्दल भीती आहे आणि त्यामुळे त्यांचं नेतृत्व नाईलाजाने महाराष्ट्राने स्वीकारलंय, महाराष्ट्रातील भाजपने स्वीकारलंय. विरोधी पक्षांपुढे सुद्धा विरोधी पक्ष एकनाथ, अजितदादा यांना नाही, पॉलिटिकली आता शिवसेनेचं अस्तित्वच उद्धवच्या असणं नसणं हे कायदा सुप्रीम कोर्टवर अवलंबून आहे आणि त्याला स्वतंत्र अस्तित्व दाखवायचं म्हणून तो बोलतो, हे ठीक आहे. पण त्याचं खरं वैर आहे ना हे एकनाथजींशी नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की एकनाथजींचा सुद्धा द्रोह, विद्रोह, क्रांती, बंड वगैरे जे सगळं आहे त्याचे प्रणेते, उद्गाते, समर्थक, शक्ती देणारे, अहो त्यांच्याकडे 20च होते हो, 20-22च होते आमदार. ते 45 पर्यंत गेले कसे? बाकीचे ऑलरेडी फडणवीसांनी फोडून स्वतःपाशी ठेवलेले होते, ते त्यांना दिले आणि म्हणून 1/3 वगैरे ते काय जे नियम असतात त्यांचे ते पार पाडून तर ते स्वतंत्र होऊ शकले ना. ही फडणवीसांची कामगिरी आहे ना. त्यामुळे उद्धवची हिंमत नाही हो बोलायची की फडणवीस माझा शत्रू नंबर 1 आहे, फडणवीस नंबर 1 आहे. ते आपलं ज्या वेळेला म्हणतात ना एकनाथ शिंदेना गद्दार, अमुक तमुक वगैरे, त्यावेळेस त्यांना माहिती आहे की आपला पक्ष फोडणारे एकनाथ शिंदे नाही आहे, देवेंद्र फडणवीस आहे. पण दम नाही ना बोलायचा, कारण फडणवीस आहे ते त्यांनाही धडा शिकवतील. तेही अशा बऱ्याच लागतात. उद्धवजींवरचे टांगत्या तलवारी, त्यातली एक तलवार दूर झाली आता आदित्यवरची, पण आहेत अजून आहेत. असं सगळ्यांच्या डोक्यावर तलवारी टांग. एक मी ना व्हिडिओ करणार आहे की
फडणवीसांचे चमचे आणि काटे आणि फडणवीस काटा कसा काढतात, गोड बोलून काटा कसा काढतात किंवा गोड न बोलता कसा काटा काढतात किंवा न बोलता कसा, त्याच्यावर एक अप्रतिम व्हिडिओ बनवणार आहे मी. कारण त्यांच्या अवतीभोवतीची इतकी माणसं मला इतकं फिडिंग देतात की केव्हा तरी तुम्हाला फडणवीसांच्या व्यक्तिमत्वातल्या ह्या गमती जमती पण नावं घेऊन सांगायला तर आम्हालाच येणार आहे. तुम्ही रोमांचित व्हा, काय अनिल तत्ते म्हणजे कठीण आहे बाबा, तू नाव घेऊन सांगतोय कोणाची कशी वाट लावतात वगैरे. एनिवे, तो आजचा आपला विषयाने एकनाथजींच्या संदर्भामध्ये आता येतो. 20 मिनिटं झाली. मित्रांनो, काय झालं माहिती आहे की अमित शहांना आत्मीयता आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, एक प्रकारची माया छाया ज्याला आपण म्हणतो ती एकनाथजींवर आहे. आणि एकनाथजींचं भलं व्हावं, एकनाथजींना त्रास होऊ नये, एकनाथजींच्या मार्गामध्ये कोणी काटे पेरू नये आणि एकनाथजींना कुणीतरी कट टू साईज करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी अमित शहा दक्ष असतात. आणि थोडंसं नातं जे आहे ना एकनाथजींचं सुद्धा ते अशा प्रकारचं झालेलं आहे की थोडं कधी कृतक कोपाने, कधी नाराजीने, कधी हट्टाने, कधी प्रेमाने, कधी तुमच्याशिवाय मला कोण आहे, तुम्ही नाही तर कोणी करायचं हे माझ्याबद्दल, माझ्यासाठी तुम्हीच केलं पाहिजे. हो, माझ्यासाठी चांगुलपणा तुम्ही घेता, माझ्याशी कोणाशी तरी वाईटपणा पण तुम्हाला घ्यावा लागत असेल, पण तुम्ही माझ्याकरता वाईटपणा घेतला पाहिजे. आणि हे हट्ट पुरवतात कोण? अमित शहा. आता यावेळेला 2-3 मिशन होती. कुणाची? एकनाथजींची. त्यातलं एक असं होतं की लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होणार आहेत. माझ्या मते सप्टेंबरमध्ये होतील आणि ते ड्रॅस्टिक असतील. तर त्यावेळेला अमित शहा असं म्हणाले की तुमच्या मुलाला श्रीकांतला आपण कॅबिनेट मिनिस्टर करूया. एकनाथजींचं मी तुम्हाला सांगतो ना की का ते लोकमान्य आहेत, फडणवीस राजमान्य आहेत, पण का लोकमान्य आहेत? त्याने असं सांगितलं की जर मी माझ्या मुलालाच मंत्री केलं तर मग उद्धवमध्ये माझ्यामध्ये फरक काय राहिला. त्यांनी त्याच्या मुलाला तो मुख्यमंत्री असताना मंत्री केलं. मला नाही ते करायचं. याच्याऐवजी तुम्ही जर 2 राज्यमंत्री मला देणार असाल तर मी 2 माझ्या नेत्यांना तिथे उलट संधी देऊ इच्छेन. आणि एकच देणार असाल तरी पण मग आपण ठरवू की कोणा एकाला द्यायची, पण माझा मुलगा नाही तिथे. अरे गमत बघा, ह्या छोट्या गोष्टी सुद्धा मोठ्या माणसांना इम्प्रेस करतात की हा तो नाहीये उद्धव सारखा. सगळं माझ्या पोटात, सगळं माझ्या घशात, मंत्रीपद असं काय, मी माझं कुटुंब असं नाही ना. मोठ्या मनाचा माणूस आहे. एक प्रेम वाढतं, आदर वाढतो आणि लॉयल्टीबद्दल पण खात्री वाढते. तर त्यामुळे त्याच्या संदर्भात होता. दुसरा मुद्दा असा होता की आगामी निवडणुकांच्या संदर्भात गेल्या वेळेलाही चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज त्या महापालिकेत आत्ता जे पर्सेंटेज उद्धव सेनेचं होतं, कारण ही शिवसेना झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य पहिल्यांदा येत आहे, तर उद्धव सेनेचं जिथे जे पर्सेंटेज होतं त्या पर्सेंटेजच्या अनुषंगाने जागा वाटप व्हावं असं यांना वाटतं, एकनाथजींना. आणि फडणवीसांना असं वाटतं की बराच काळ होऊन गेला आहे, कधी 5-7 वर्ष झाले, 8 वर्ष झालेत. काही ठिकाणी परिस्थिती बदलली आहे, भाजपची परिस्थिती बदलली आहे, एकनाथजींची बदलली आहे, शिवसेनेची बदलली आहे, उद्धवची बदलली आहे, उद्धवच्या फॉलोअर्सपैकी जे इकडे आले त्यांचीही तशीच नाही वगैरे. तर अशी टक्केवारी काही निश्चित करायची आधीच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीच्या याच्याऐवजी नव्याने आपण प्रत्येकाचं बल हे विधानसभेमध्ये कसं आलं, लोकसभेत नाहीत ना, सगळ्यांचंच वाट लागली होती, विधानसभेत कसं आलं त्याच्या अनुषंगाने जागा वाटप करू. तर या मतभेदांमध्ये फडणवीस आणि शिंदेचा मतभेद आहे त्याबद्दल. तर त्याच्याबद्दल अमित शहांकडे काही तोडगा आहे आणि तो त्यांनी सांगावा, दोघांनाही तो समाधानकारक वाटेल. तर तोही एक गेल्या वेळेला डिस्कस झालं होतं, तेही त्यांना एकदा कन्फर्म करायचं होतं. आणखीन एक गोष्ट अशी होती की महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही एक 3-4-5 प्रश्न असे सेन्सेशनल झालेले, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना सल्ला घ्यायचा होता की, आणि त्यातले बरेचसे प्रश्न कायदा सुव्यवस्थेशी निगडीत असल्यामुळे खरं ते फडणवीसांशी गृह खात्याशी निगडीत आहेत, पण त्याचा परिणाम एकूणच महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या पुढल्या अडचणी वाढण्यात होतोय. त्याही संदर्भात त्यांना काही बोलायचं होतं, तक्रार नव्हती करायची, पण फडणवीसांनाही काय चॅलेंजेस आहेत ते त्यांना सांगून काय करायला पाहिजे जरा थोडंसं तुम्ही त्यांच्याशी बोला, मलाही सांगा, म्हणजे मीही त्या दृष्टीने पॉझिटिव्ह स्टेप्स त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्यासाठी ते म्हणतील तशा पद्धतीने आपण करता येतील. आणखीन एक त्यांच्यामधला विषय होता तो म्हणजे त्यांना असं वाटत होतं की भाजपचे जे
नेते आहेत, काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, तर ते शिंदेच्या आमदारांना नेत्यांना टार्गेट करतात खुलेपणाने. तर थोडीशी त्यांची अमित शहाकडून अपेक्षा होती की एक मेसेज त्यांनी म्हणायला रवींद्र चव्हाण आहेत अध्यक्ष भाजपचे, पण शेवटी फडणवीसच कार्याध्यक्ष आहेत म्हणा किंवा सुपर बॉस आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या मार्फत त्यांच्या भाजप नेत्यांनाही एक मेसेज जावा की शिंदेनं तुम्ही टार्गेट करू नका. उद्धव करतोय ठीक, तुम्ही पण टार्गेट करता. आमच्या लोकांना वेचून वेचून तुम्ही दगड मारता, चिखलफेक करता, नका करू. तर तो मेसेज गेल्या वेळेला ओझरतं, यावेळेला झालं. आणखीन एक गोष्ट त्यांच्या दोघांच्या भेटीमध्ये होती, ती म्हणजे मोदींशी एकनाथजींचं जे नातं आहे ते थोडंसं वाया होतं. आणि अमितजींचं म्हणणं असं होतं की आपलं बोलणं झाल्यानंतर योग्य वेळेला योग्य गोष्टी मी त्यांच्या कानावर घालतो, पण मला असं वाटतं की तुमच्या आणि मोदींमध्ये थोडी कम्युनिकेशन गॅप आहे आणि ती दूर व्हायला हवी. तुम्ही मोदींनाही ठीक आहे, मला तुम्ही महिन्यातून एकदा भेटता, दोनदा भेटता, समजा एकदा तर भेटतातच, उघडपणे जाहीरपणे एकदा भेटतात, एकदा अनधिकृत भेटतात, पण मोदींनाही मी जे बोलतो त्या अनुषंगाने तुम्ही संबंध ठेवले पाहिजे. आणि यावेळेला संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार पुन्हा एकदा, हे गेल्या वेळेला पण गेले होते, तेवढे एकनाथजी हे आहेत, शाणे, त्यांच्या डोक्यात एक हे आहे की त्यांना असं वाटतं की दिल्लीमध्ये हे इम्प्रेशन आहे सगळ्या नेत्यांचं, भाजपच्याही, मोठं गौप्यस्फोट आहे मला माहिती नाही, पण मोदी शहा सगळ्यांचं एक हे आहे की फडणवीस इज टू प्रोफेशनल, टू प्रोफेशनल, व्हाईल एकनाथ इज इमोशनल. तर तो इमोशनल बॉन्ड मोदींशीही निर्माण व्हावा आणि तो पारिवारिक पण असला तर अधिक. खरंच सांगतो तुम्हाला की मोदींच्या वैयक्तिक जीवनाच्या बाहेर जर पडला तर सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचं एक सलगी देणे कैसे असे असं जे वाक्य आहे ना, ते त्यांच्याबाबत लागू पडतं. अमितच्या बाबत खूपच चांगलं लागू पडतं एकनाथजींच्या बाबतीत. तर यावेळेला अमित शहांशी यांची जी बोलणी झाली ते काय पॅरिवाराबरोबर भेटले ना, कुटुंबाबरोबर, त्यानंतर दोघंही 30-35 मिनटं बसले होते आणि अमितजी आपलं मोदी आणि ते दोघंजण बोलले. तर साधारणतः अमित शहांची काय बोलणं झालं आहे ते यांनी त्यांना सांगितलं, त्यांना माहिती होतं ते सगळं. आणि त्याच्याबाबत एक कसं आहे माहिती आहे की उद्या असं नको व्हायला की अमित शहांनी असं ऐनवेळेला म्हणायला नको. हे विरोधात नव्हतं, पॉझिटिव्हच होतं, पण एक अनुमोदन म्हणतात तसं की अमित शहांनी मला असं असं सांगितलेलं आहे, ते त्यांच्या कानावर घातलं असतं तेही म्हणाले की ठीक आहे, आगे बढो. तर उद्या ते सोपं होईल. नाहीतर मग ऐनवेळेला असं होईल की अरे तुम्ही अमित शहांशी बोलला होता पण मोदींपर्यंत नव्हतं ना ती गोष्ट पोचली, तर मग ती आता परत इम्प्लिमेंट करायला किंवा हे करायला पक्ष पातळीवर किंवा राजकारणात किंवा प्रशासनात तर थोडं ते ऑकवर्ड होऊ नये म्हणून मोदींशी पण ते भेटले, खूप मनमोकळ्या चर्चा केली. आता मी असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल तुम्ही काय मित्रच आहात, तुम्ही असंच बोलणार, तसं नाही. जो एक मोकळेपणा, साधेपणा, सरळपणा, पारदर्शकपणा, एक बोलण्या वागण्यातली सहजता फडणवीस आहेत ना, ते कृत्रिम आहेत. ही इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा व्यक्तिरूप जर कोणी असेल, या विषयावर व्हिडिओ करायला पाहिजे यार, तर फडणवीस आहे. आणि हा नॅचरल इंटेलिजन्स आहे. मला वसंतदादा पाटलांचं कारकीर्द तुम्ही फार जवळून पाहिली, त्यामुळे अशी तुलना केली तर तुम्ही म्हणाल अरे काय जास्त करताय, पण मी तुम्हाला सांगतो की आजचे एकनाथ हे उद्याचे वसंतदादा असणार आहे. मग तुम्हाला आठवत आहे का, वसंतदादा पण असेच रुसायचे. अरे राजस्थानच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन ते रुसून येऊन तिकडे सांगलीला बसले होते, आठवत आहे का तुम्हाला? इट्स कॉमन. वसंतदादा आणि एकनाथजी यांच्या संदर्भात वेगळं बोलू, पण फार चांगला दौरा झाला, हार्दिक असा दौरा झाला आणि हार्दिक असे स्नेहसंबंध अधिक दृढ झाले. एकनाथजींच्या दृष्टीने खूप या दौऱ्यातून साध्य होणार आहे. ते झालेलं जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही म्हणाल अनिलजी तुम्ही सूचित केलं होतं, आज आम्ही अनुभवतो. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.